नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पल्सच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम 12वीच्या परीक्षेमध्ये आपल्याला मिळालेल्या यशाबद्दल आमच्या एक्झाम पल्सच्या संपूर्ण टीमतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन। मित्रांनो, तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये जो विचारलेला प्रश्न आहे की सर आम्हाला पेपर रीचेकिंग करायचा आहे, त्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती द्या। तर विद्यार्थ्यांनो, तुमच्या आग्रहास्तव हा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये आपले जे सर्व प्रश्न आहेत रीचेकिंग बाबत, या सर्व प्रश्नांबाबत आज आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिला जो आपला मुद्दा आहे की पेपर रीचेकिंग कोण करू शकतो, सुरुवात इथून होणार आहे की आता जवळपास जर आपण साधारणतः बघितलं तर महाराष्ट्रातून एक 15 ते 14 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती। आता त्यापैकी जर आपण महाराष्ट्राचा निकालाचा जर विचार केला तर जवळपास 91% हा महाराष्ट्राचा निकाल लागलेला आहे। मग 91% जो निकाल लागलेला आहे की जे विद्यार्थी 12वीच्या परीक्षेत पास झालेले आहेत विद्यार्थ्यांनो, तो प्रत्येक विद्यार्थी पेपर रीचेकिंग करू शकतो। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा आहे की रीचेकिंगच्या सर डेट्स काय आहेत, कधीपासून रीचेकिंगची प्रोसेस सुरू होणार आहे, सोबतच पेपर रीचेकिंग कशी करायची, म्हणजे याचे काय ठराविक टप्पे आहेत, प्रोसेस कशी आहे, हेही आपण जाणून घेणार आहोत। सोबतच रीचेकिंगचा फायदा होईल का, कारण मुलांच्या मनामध्ये हाही प्रश्न आहे, कारण मुलं संभ्रमावस्थेमध्ये आहे की सर रीचेकिंगला मी पेपर टाकला तर माझे मार्क वाढतील का सर, का कमी होईल, मी सर बाउंड्रीवरतीच पास झालोय, समजा जर मी पेपर रीचेकिंगला टाकला आणि कदाचित मी फेल झालो तर। त्यामुळे असे बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत, तर सर्वांची उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। पुढचा मुद्दा, पेपर रीचेकिंग फीस किती आहे। जसे की आपण पेपर भरतानाही आपल्याला फीस द्यावी लागते, सोबतच पेपर रीचेकिंगची पण फीस आहे, त्याबाबत देखील आपण जाणून घेणार आहोत। आणि सोबतच ही जी काय सर्व प्रक्रिया आहे, ही जी काही सर्व गोष्टी होणार आहेत ते कुठे होणार आहेत, तर त्यांची ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे, हे सगळे मुद्दे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत। चला तर मग पुढे जाऊयात। विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर मला तुम्हाला सर्वांना सांगायचं की एक्झाम पल्सच्या या उपक्रमातून आम्ही एक काउन्सिलिंग बॅच देखील लॉन्च करत आहोत, ज्यामध्ये जे विद्यार्थी आता 12वीला उत्तीर्ण झालेले आहेत, ज्यांना कोणाला इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे आणि इंजिनिअरिंग करिता जी काउन्सिलिंग प्रोसेस तुमची असते, जसे की आता सीईटीचा निकाल तुमचा लागणार आहे, बरोबर। निकाल लागल्यानंतर तुम्हाला जे काही कॅप राउंड्स असतात, कॅप राउंड 1, 2, 3 असेल, स्पॉट राउंड असेल, सर मी कोणती ब्रांच घ्यायला हवी, कोणत्या कॉलेजला मी सर ऍडमिशन घेऊ, सोबतच सर प्लेसमेंट किती आहेत पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, सर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला काही स्कोप आहे का, असे जे असंख्य तुमच्या सर्वांचे प्रश्न आहेत, तर विद्यार्थ्यांना तुमच्या सर्व प्रश्नांना मी स्वतः जयदीप कुलकर्णी तुम्हाला उत्तर देणार आहे। विद्यार्थ्यांना मी स्वतः इंजिनियर आहे, मी व्हीजीटीआय इंजिनिअरिंग कॉलेज मुंबई इथून 2018 साली पास आउट झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला देखील माहिती आहे की व्हीजीटीआय मधील विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना निश्चितच मी सुद्धा माझ्या 11वी आणि 12वी मध्ये खूप चांगल्या प्रकारे तयारी केली होती। मी स्वतः इंजिनिअरिंग मधून 4 वर्ष गेलेलो आहे, जवळपास 5 ते 6 वर्षाचा माझा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स देखील आहे। त्यामुळे माझं जे मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे, तर कदाचित तुमचा हा जो प्रवास असणार आहे इंजिनिअरिंग करिता, जे की तुमचं करिअर आहे, त्यासाठी माझं गायडन्स, आमच्या टीमचे पूर्ण एक्सपर्टीज तुम्हाला मदत करणार आहेत। आणि या बॅच मध्ये मी तुम्हाला जे काही ठराविक मुद्दे आहेत, जसे की या ठिकाणी सांगितलेलं आहे, पर्सनलाइज गायडन्स तुम्हाला मी स्वतः देणार आहे, कारण विद्यार्थ्यांना मी स्वतः या प्रोसेस मधून गेलेलो आहे। माझा सुद्धा रँक महाराष्ट्रातील टॉप रँक पैकी 3 डिजिट मध्ये माझा रँक होता, ज्यावेळेस मी 12वीला होतो विद्यार्थ्यांना। त्यामुळे तुम्ही त्याबाबत निश्चिंत राहा की कोणतं कॉलेज निवडावं, ब्रांचचा काय फ्युचर आहे, तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। सोबतच सीट अलॉटमेंटचा पूर्ण सपोर्ट, म्हणजे कॅप राउंडच्या पूर्ण प्रोसेसमध्ये मी तुमच्या सोबत असणार आहे। कॉलेज अँड कोर्स सिलेक्शन, त्याबाबत तुम्हाला गायडन्स मिळेल। सोबतच डाऊट क्लिअरिंग सेशन 1 टू 1 मी तुमच्याशी चर्चा करणार आहे। डॉक्युमेंट चेकलिस्ट आणि प्रायोरिटी सपोर्ट, तर डॉक्युमेंट चेकलिस्ट मध्ये देखील बऱ्याच मुलांचा त्या ठिकाणी प्रश्न असतात की सर कास्ट सर्टिफिकेट बाबत माहिती सांगा, कास्ट व्हॅलिडिटी बाबत सर माहिती सांगा, सर माझं इन्कम सर्टिफिकेट नाहीये, किंवा कुठल्या कॅटेगरीसाठी सर किती जागा आहेत, काय रिझर्वेशन आहे, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला संपूर्ण माहिती या मी काउन्सिलिंग सेशन, या काउन्सिलिंग बॅच मध्ये तुम्हाला देणार आहे। विद्यार्थ्यांनो, ही बॅच एक्झाम पल्सच्या ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती उपलब्ध आहे, तर एक्झाम पल्सचं प्ले स्टोर वरती देखील ऍप्लिकेशन आहे विद्यार्थ्यांनो, ते तुम्ही डाउनलोड करू शकतात। त्याबाबत कमेंट सेक्शन मध्ये मी लिंक देखील टाकलेली आहे। आणि सोबतच एकंदरीत हा जो काही तुमचा प्रवास असणार आहे येणाऱ्या 3 ते 4 महिन्यांमध्ये, त्यासाठी सोबत एक्झाम पल्सची संपूर्ण टीम तुमच्या सोबत असणार आहे। आणि याची जी फीस आपण ठेवलेली आहे विद्यार्थ्यांनो, या ऑनलाईन काउन्सिलिंग प्रो बॅचची जी फीस आहे विद्यार्थ्यांनो, ती असणार आहे 999, जी की सध्या ऑफर फीस आपण ठेवलेली आहे। 50% ऑफ आपण ठेवलेला आहे, कारण सध्या तुमचा निकाल लागलेला आहे। मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, उत्सुकता देखील आहे, कारण सोबतच सीईटीचा पेपर तुमचा संपलेला आहे। त्यामुळे जेवढेही विद्यार्थी सीईटी साठी इंजिनिअरिंग करिता प्लॅन करत आहेत, त्या सर्वांसाठी ही बॅच निश्चितच मदतनीस त्या ठिकाणी तुम्हाला ठरणार आहे।
या खालोखाल ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या तुम्ही मला, हा जो हेल्पलाईन क्रमांक आहे, या हेल्पलाईन क्रमांकाला तुम्ही मेसेज करू शकतात, कॉल करू शकतात. तुमच्या ज्या काही अडचणी असतील इंजिनिअरिंग बाबत, मेडिकल बाबत, पॅरलली जर तुम्ही बी फार्मसी, डी फार्मसीकडे जरी वळू शकत असाल तरी सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला विद्यार्थ्यांना या नंबरवरती मिळणार आहेत. चला तर मग आपण आज मेन विषयाला आता सुरुवात करूयात, की जो आपला महत्वाचा मुद्दा आजचा आहे, की सर मला पेपर रिचेकिंगला टाकायचा आहे, तर त्याबाबत काय माहिती आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की रिचेकिंग जर आपल्याला करायची असेल तर प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला किंवा जो कोणीही विद्यार्थी आज 12वी परीक्षा दिलेला आहे तो प्रत्येक विद्यार्थी आपला पेपर रिचेकिंगसाठी अर्ज करू शकतो. त्याबाबत जे काल ऑफिशियल नोटिफिकेशन आपल्याला मिळाले आहे त्याच्यामध्ये जे काही 2 महत्वाचे मुद्दे आहेत या मुद्द्यांमध्येच विद्यार्थ्यांना तुमच्या सर्व प्रश्नांचे आन्सर आहेत. जर पहिल्या मुद्द्याचा आपण व्यवस्थित बघितला की ऑनलाईन निकालानंतर 12वीचे जे आता तुमचा निकाल लागलेला आहे त्यामध्ये तुम्हाला जर काही गुणांमध्ये तफावत आढळली असेल तर पहिला मुद्दा इथे त्यांनी सांगितलं की गुणांची गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती या दोन्हीही गोष्टी म्हणजे एक तर तुम्ही तुमचा जो काही स्कोर आलेला असेल समजा गणितामध्ये असेल, फिजिक्समध्ये असेल किंवा केमिस्ट्रीमध्ये असेल, इंग्लिशमध्ये, लँग्वेजमध्ये असेल किंवा इतर कुठले तुमचे सब्जेक्ट्स असतील तर तुम्ही ह्या दोन्ही गोष्टींच्या जर मार्कांमध्ये तफावत असेल तर तुम्ही रिचेकिंगला दाखवू शकतात. किंवा तुम्हाला वाटत असेल सर की मला माझ्या ज्या उत्तरपत्रिका आहेत त्या मला बघायच्या आहेत तर त्याची देखील झेरॉक्स प्रत म्हणजे छायांकित प्रत देखील तुम्हाला बघता येते. तर ती कशी बघता येते पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की या दोन्हीही गोष्टी म्हणजे तुमचं मार्कांचं कॅल्क्युलेशन आणि उत्तरपत्रिकेची झेरॉक्स जर तुम्हाला बघायची असेल तर त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे mahscboard.in, आता जी कोणती वेबसाईट आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात आपण ऑनलाईन पद्धतीने. सोबतच ऑनलाईन पद्धतीने जर अर्ज करायचा असेल आपल्याला तर काय डेट्स आहेत तर डेट जे आहेत विद्यार्थ्यांनो मंगळवार दिनांक 6/5/2025 ते 20/5/2025 म्हणजे साधारणतः एक 14 ते 15 दिवसांचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे ही जी लिंक आहे 6 मे पासून सुरू होत आहे. 6 मे पासून विद्यार्थी मित्रांनो आपण आपला पेपर रिचेकिंग साठी टाकू शकतात. रिचेकिंगला कसं टाकायचं ते पुढेही मी सांगतोय तुम्हाला. तर 14 ते 15 दिवसांचा अवधी आपल्याकडे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जी आज गुणपत्रिका मिळालेली आहे ऑनलाईन ती व्यवस्थित रिचेक करा. घरच्यांशी पालकांशी देखील डिस्कशन करा. जर तुमच्या मनाला वाटतंय की सर मी खूप मेहनत केली होती, खूप चांगला पेपर सर मी लिहिला होता पण काही मार्क्स मला कमी आलेत सर 5 ते 10 मार्क किंवा माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे सर जेई मेन्स ऍडव्हान्स जेणेकरून तुम्हाला 75% हवे आहेत 12वीला त्याची देखील मला कल्पना आहे. जर काही विद्यार्थ्यांना 74% आले असतील किंवा 74 पॉईंट काही समथिंग टक्के असतील तर निश्चितच विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी हे 5 ते 10 मार्क खूप महत्वाचे आहेत याची मला अत्यंतपणे जाणीव आहे कारण या सगळ्या प्रोसेसमधून गेलेलो आहे विद्यार्थ्यांना. तर निश्चितच तुम्हाला जर अशा काही गोष्टी महत्वाच्या असतील तुमच्यासाठी तर तुम्ही पेपर रिचेकिंगला टाकायला काहीच हरकत नाहीये विद्यार्थ्यांनो कारण हा तुमच्या करिअरचा सवाल आहे. तुमच्या फ्युचरचा त्या ठिकाणी पूर्णपणे भविष्य ठरणार आहे तुमच्या 12वीच्या मार्कांवरती. सोबतच पुढचा जो मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे की आपल्याला हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पण ऑनलाईन जी फीस तुम्हाला पे करायची एक तर तुम्ही ती फीस डेबिट कार्डने पे करू शकतात, क्रेडिट कार्डने पे करू शकतात, युपीआयने पे करू शकतात किंवा नेट बँकिंगने. म्हणजे चारही ऑप्शन अवेलेबल आहेत. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करून तुम्ही तुमचा पेपर रिचेकिंग करिता देऊ शकतात. तर देण्यासाठी देण्यासाठी जे 2 महत्वाच्या गोष्टी आहेत त्या कशा द्यायच्या 2 पर्याय आहेत. एक तर तुम्ही तुमचं जे कॉलेज आहे ज्या कॉलेजमधून तुम्ही शिकले आहात 11वी 12वी त्या कॉलेजमध्ये देखील जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात किंवा तुम्ही घरी बसून देखील ऑनलाईन पद्धतीने या प्रोसेसला त्या ठिकाणी अर्ज करू शकतात. जे इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे की स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा पोर्टलला जाऊन अप्लाय करू शकतात किंवा महाविद्यालयामध्ये जाऊन फिजिकली तुम्ही त्यांच्या मार्फत देखील तुमच्या पेपरचा रिचेकिंग करिता त्या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात. इथपर्यंत 2 ते 3 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण या ठिकाणी कव्हर केल्या आहेत. पुढचा मुद्दा जाणून घेणार आहोत आपण की फेब्रुवारी-मार्च 2025 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला द्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पुढे काय सांगितले की प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या 5 दिवसात पुनर्मूल्यांकनाचा कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभाग मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. हा मुद्दा आता व्यवस्थित समजा कारण ही जी यांची भाषा ही कार्यालयीन भाषा आहे. कदाचित ही भाषा आपल्याला समजताना काही मुद्दे आपले मागे पुढे होऊ शकतात. त्यांनी आता काय सांगितलंय त्या मुद्द्यामध्ये
की सर्वात प्रथम आपल्याला जी आपली उत्तरपत्रिका आहे त्याची छायांकित प्रत घ्यायची, मग त्याची झेरॉक्स प्रत घ्यायची आणि झेरॉक्स प्रत घेतल्यानंतरच्या पुढील 5 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला तो विहित नमुना, म्हणजे त्यांचा एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटला तुम्हाला ती झेरॉक्स प्रत अटॅच करायची आहे आणि अर्ज तुम्हाला त्या HSC बोर्डाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्या जे 2 मुद्दे आहेत हे व्यवस्थित तुम्ही समजून घ्या की आपल्याला जसं त्यांनी सांगितलं की छायाप्रत घेणे अनिवार्य, हा पहिला मुद्दा. आणि मिळाल्याच्या 5 दिवसापासून तुम्हाला तो विहित नमुन्यामध्ये किंवा जो फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. तर डोक्यातून तो तुम्ही कन्सेप्ट काढा की कारण बरेच मुलं विचारत होते की सर आम्हाला पुण्याला जावं लागेल का, बोर्डामध्ये जाऊन ऑफिशियली भेट द्यावी लागेल का, तसं मला काही पालकांना बोलावं लागेल का. तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही विद्यार्थ्यांनो. ही सगळी प्रोसेस महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने केलेली आहे, जी की खूप सोपी आहे, सरळ आहे. फक्त ह्यांची जी भाषा आहे ती व्यवस्थित समजून घ्या. तोच सगळे मुद्दे मी इथे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतोय की तुम्ही एकदम खूप सोप्या पद्धतीने पेपर रिचेकिंगला टाकू शकतात. सोबत त्यांनी पुढे काय सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. तर आता हे जे आलेलं नोटिफिकेशन आहे विद्यार्थ्यांनो, हे नोटिफिकेशन आलं होतं तुमचा निकाल लागण्या अगोदर. आता जसं ह्यांनी ह्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलं की 6 मे रोजी पूर्णपणे जी काही सूचना आहे, जे काही नोटिफिकेशन आहे ते त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती उद्या उपलब्ध 100% होणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीच काळजी करू नका. जवळपास 15 दिवसांचा त्यांनी वेळ दिलेला आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही जो तुम्हाला निकाल आलेला आहे त्या निकालाबाबत व्यवस्थित आईवडिलांशी चर्चा करा. तुम्हाला काय वाटतंय सर माझे हे 2 ते 3 विषयामध्ये कमी मार्क आलेले आहेत, मला पुन्हा एकदा पेपरचं रिचेकिंगला टाकायचं आहे. किंवा तुमचे जे काही गुरुवरी असेल ज्यांच्याकडे तुम्ही क्लास केलेले आहात किंवा ज्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलंय त्यांच्याशी देखील तुम्ही एकदा जाऊन भेटा, त्यांचा देखील तुम्ही त्या ठिकाणी सल्ला घ्या आणि एकंदरीत सल्ला मसलत करूनच तुम्ही ह्या पुढील गोष्टींसाठी त्या ठिकाणी पुढे जायला हरकत नाहीये. निश्चितच मित्रांनो तुम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे पेपर रिचेकिंग करण्याचा, पण फक्त एवढंच तुम्ही काळजी बाळगा की हा पेपर रिचेकिंग करत असाल तर तुमचं त्या ठिकाणी तथ्य असावे, तुमच्या पेपरमध्ये तुम्ही लिहिलेल्या उत्तरपत्रिकेमध्येही तुमचं तेवढं कॉन्फिडन्स असावा की सर निश्चितच माझे सर 5 ते 10 मार्क वाढू शकतात. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलंय की जे मुलं जेई मेन्स आणि ॲडव्हान्ससाठी खूप मेहनतीने गेली 2 वर्ष प्रयत्न केलेले आहेत त्या मुलांसाठी तर प्रत्येक एक मार्क महत्वाचा आहे, कारण त्यांची बाउंड्री लाईनच आहे 75%. त्यामुळे त्या मुलांनी त्या गोष्टीला अधिकपणे सिरियसली घेणं गरजेचं आहे. जर काही 1-2 टक्क्यांनी जर तुमचा विषय राहत असेल किंवा एकंदरीत पर्सेंटेजचं ॲग्रिगेट कमी येत असेल तर निश्चितपणे विद्यार्थ्यांना तुम्ही याकरिता पेपर रिचेकिंगला टाकू शकतात. सोबतच जे विद्यार्थी सीईटी करिता आहेत, ज्यांना पीसीएमचं ग्रुपिंग हवी आहे इंजिनिअरिंग करिता, त्या विद्यार्थ्यांना देखील जर ग्रुपिंग भरत नसेल तुमची फिजिक्स केमिस्ट्री मॅथची, तुम्ही सुद्धा पेपर रिचेकिंगला विद्यार्थ्यांना टाकू शकतात. त्याची जी काही प्रोसेस आहे त्या ठिकाणी मी एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलेली आहे. याबाबत देखील उद्या नोटिफिकेशन येणार आहे आणि ते जे नोटिफिकेशन येणार आहे विद्यार्थ्यांनो त्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तेही तुम्हाला एकदा मी दाखवतो या आपल्या व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने या गोष्टी समजतील. विद्यार्थ्यांनो ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन, इथे तुम्हाला उद्या याबाबत ऑफिशियल नोटिफिकेशन 100% येईल. त्यामुळे तुम्ही उद्या म्हणजे 6 मे पासून तुम्ही हे वेबसाईट चेक करायला हरकत नाही. इथे एक तर तुम्हाला नोटिफिकेशन सेक्शन मध्ये तुम्हाला या ठिकाणी माहिती येईल किंवा इथेच तुम्हाला त्याचं लेटेस्ट नोटिफिकेशन मध्ये आपल्याला त्याबाबत जे काही नोटिफिकेशन आहे, जी काही माहिती आहे डिटेल स्वरूपात या ठिकाणी प्राप्त होईल. आणि खूप सिंपल आहे, खूप साधी प्रोसिजर आहे की तुम्ही या ठिकाणाहून या वेबसाईटवरून ऑफिशियली जाऊन आपला जो काही अर्ज आहे रिचेकिंगचा या ठिकाणी येऊन तुम्ही अर्ज करू शकतात. सोबतच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल 12वीच्या निकालाबाबत, जसे की काही मुलांचं हेही म्हणणं आहे की सर जर आम्हाला क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम अंतर्गत अर्ज करायचा असेल तर तो अर्ज कधी करायचा, तो का करायला हवा, याबाबत देखील मी निश्चितच व्हिडिओ घेऊन येईल विद्यार्थ्यांनो. किंवा अजून जे काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. या प्रत्येक प्रश्नावरती एक्झाम पल्सच्या चॅनलतर्फे तुम्हाला मी सगळ्या गोष्टी या ठिकाणी मदतीला तुम्हाला मी आहे, माझी संपूर्ण टीम आहे. तुम्हाला जो काही हेल्प लागेल, सपोर्ट लागेल तुमच्या या पूर्ण करिअरमध्ये, म्हणजे तुमचं मेडिकलचं करिअर असू द्यात, तुमचं इंजिनिअरिंगचं करिअर असू द्यात, सोबतच ज्या विद्यार्थ्यांना B.Pharmcy D.Pharmcy करायचे किंवा काही आर्किटेक्चरसाठी प्लॅन करत असतील त्या तिन्ही सेक्टरमधील विद्यार्थ्यांना जी काही मदत लागेल ती एक्झाम पल्सच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे. सोबतच जर तुम्हाला नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, काही माहिती जाणून घ्यायची असेल तर एक्झाम पल्सचं जे आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे आपल्या प्ले स्टोअरवरती ते निश्चित तुम्ही डाउनलोड करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो. आणि जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.